हॅलो मुलांनो, आज आपण अनामवीरा ही कुसुमाग्रजांची कविता समजून घेणार आहोत. कुसुमाग्रज हे नाव तुम्हा सर्वांना माहिती आहे, आपल्या नाशिकचे कवी आणि नाटककार. त्यांचं बालपण पिंपळगाव बसवंत या गावी गेलेलं आहे आणि आपल्या इथे नाशिकमध्ये टिळकवाडी इथे त्यांचं निवासस्थान आहे, म्हणजे तिथे ते राहायचे. तिथे आता ग्रंथालय आहे. तुम्हाला कुसुमाग्रज प्रतिष्ठान पण माहिती आहे. आणि त्यांची तुम्हाला माहीत असलेली कविता गाणी तर अनेक असतील, पण अगदी लहानपणी तुम्हाला ओळख झालेली म्हणजे उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, ही पण गाणं कविता त्यांचीच आहे. तसंच गरजा जय जयकार क्रांतीचा हेही त्यांचं आहे. आणि वेडात मराठे वीर दौडले सात हेही गाणं तुम्ही निश्चितपणे ऐकलं असणार आहे. हेही कुसुमाग्रजांचंच आहे. आणि ते श्रेष्ठ नाटककारही होते. नटसम्राट आता तर तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे, कारण आत्ताच नुकताच सिनेमा आला होता. पण त्याआधी अनेक कलाकारांनी रंगभूमीवर गाजवलेलं हे नाटक आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. प्रत्येक कलाकाराला एकदा तरी हे नाटक करावं, आपण त्या नाटकात काम करावं असं वाटतं. इतकं ते सर्व नटांना आव्हानात्मक वाटतं. आणि अजून एक नाटक म्हणजे वीज म्हणाली धरतीला, हे राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर लिहिलेलं नाटक आहे कुसुमाग्रजांनी. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा आपण सगळेजण मराठी दिवस किंवा मराठी दिन, मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर असे हे आपल्या नाशिकचे श्रेष्ठ कवी, ज्यांनी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बरीच मदतसुद्धा केलेली आहे, सामाजिक कार्यसुद्धा केलेलं आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्यामध्ये म्हणजे साहित्य म्हणजे इथे लेखन किंवा वाङ्मय असा अर्थ घ्यायचा असतो, तर सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला जातो भारत सरकारतर्फे या साहित्यिक विश्वामधला दिला जाणारा. तर हा पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळाला होता आणि मराठीमध्ये तो आत्तापर्यंत 4 साहित्यिकांना मिळालेला आहे. तर तुमचं काम हे आहे की तुम्ही ते 4 साहित्यिक आणि त्यांच्या कोणत्या कलाकृतीसाठी किंवा कोणत्या साहित्यकृतीसाठी त्यांना तो मिळाला हे शोधून काढायचं आहे. म्हणजे लेखक किंवा कवींचं नाव, किती साली आणि कोणत्या साहित्यकृतीसाठी, हा तुमचा अभ्यास आहे. तर कुसुमाग्रजांचं नाव आहे वि. वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. मग कुसुमाग्रज हे त्यांनी टोपण नाव घेतलं होतं आणि कुसुमाग्रजचा अर्थ आहे कुसुमचे अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, अग्रज आधी जन्मलेला, कुसुमच्या आधी जन्मलेला. कुसुम ही त्यांची धाकटी बहीण होती, म्हणून कुसुमच्या आधी जन्मलेला तो कुसुमाग्रज. असेच अजून एक कवी आहेत गोविंदाग्रज, त्याचाही अर्थ तो, गोविंद त्यांचे धाकटे बंधू होते. आणि गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर आपण कवितेला सुरुवात करूया. अनामवीरा ही कविता म्हणजे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, शत्रूशी झुंज देताना आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या सर्व सैनिकांना, पण कसे सैनिक, ज्यांची आपल्याला आज नावही माहीत नाहीत, अशा सर्व सैनिकांना कुसुमाग्रजांनी या कवितेतून अभिवादन किंवा वंदन केलेलं आहे. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटलीन वात. अनामवीर म्हणजे जो अपरिचित आहे, ज्याचं आपल्याला नावही माहीत नाही, असा अज्ञात वीर किंवा सैनिक. तर जिथे त्याचा मृत्यू झाला, जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत झाला, मृत्यू झाला, तिथे त्याची आठवण म्हणून, त्याचं स्मरण म्हणून कुणी एखादा स्तंभही बांधलेला नाही. तुम्हाला माहिती आहे, आता आठवण म्हणून इतिहासात तुम्ही शिकलेत विरगळ प्रकार, हो की नाही. असा कोणी स्तंभही उभारला नाही किंवा कोणी छोटा दिवा सुद्धा त्याची आठवण म्हणून लावलेला नाही.
आणि हा सैनिक कुठल्या परिस्थितीत लढायला गेला होता देशाच्या सीमेवर? तर धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. आता शब्दार्थाने घेतलं तर समर म्हणजे युद्ध आणि देशाकाशी म्हणजे या देशाच्या आकाशात. जेव्हा युद्ध आणि ज्वाला म्हणजे आगीचा लोळ. या देशाच्या आकाशात जेव्हा आगीच्या ज्वाला धगधगताना दिसल्या, म्हणजेच थोडक्यात युद्ध सुरू झालं, युद्धात प्रसंग या देशावर ओढवला किंवा परकीय आक्रमण झालं, त्यावेळेला तू युद्धावर जाताना जिवंत येण्याची काही खात्री असते का? उलट मरणाचीच जास्त खात्री असते किंवा धास्ती असते. तरी तू घर संसार, आई वडील, प्रेमाची माणसं हे सारं मागे सोडून सीमेवर म्हणजे भरल्या संसारातून उठून सीमेवर लढण्यासाठी गेलास. आणि कसा गेलास? तर मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. म्हणजे संध्याकाळ कशी अंधारात रात्रीत शांतपणे संथपणे मूकपणाने विरून जाते, म्हणजे लोप पावते, मिसळून जाते, तसं तू पण शांतपणे कसलंही म्हणजे मृत्यूचं भय न बाळगता किंवा मनामध्ये कसलीही अपेक्षा, आशा किंवा इच्छा, आसक्ती असं न ठेवता मरणाला सामोरं गेलास किंवा मरण पत्करलंस. मी तुम्हाला शब्दार्थ पाठवीन, बरेच नवीन शब्द आहेत, पण आत्तापर्यंतच्या अर्थाची आपण पटकन उजळणी करूयात. हे अज्ञात वीरा, जिथे तुझ्या जीवनाचा अंत झाला म्हणजे जिथे तू मृत्यू पावलास किंवा प्राणाला मुकलास, अशा ठिकाणी तुझं कोणीही स्मारक बांधलेलं नाही. पण तरीही ज्यावेळेला आपल्या देशावर परकीय आक्रमण झालं, युद्ध सुरू झालं, त्यावेळेला तू आपल्या संसाराचा विचार न करता सीमेच्या रक्षणासाठी सीमेवर लढायला गेलास. आणि संध्याकाळ जशी अंधारात विलीन होते तशीच तू पण मूकपणाने कसलीही आशा अपेक्षा न ठेवता, मृत्यूला न घाबरता संसारातून मरणामध्ये विलीन झालास. आता पुढे बघूयात. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. नच उधाणले भाव म्हणजे भावना उचंबळून आल्या नाहीत किंवा उफाळून आल्या नाहीत. कोणाच्या भावना? तर लोकांच्या भावना. का बरं? कारण त्या अज्ञात सैनिकाचं बलिदान हे लोकांपर्यंत पोहोचलंच नाही, त्यामुळे लोकांच्या भावना उचंबळून आल्या नाहीत, त्यामुळे त्याला कोणीही श्रद्धांजली वाहिली नाही किंवा रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव म्हणजे इतिहासात त्याचं नाव अमर झालं नाही किंवा लिहिलं गेलं नाही, कारण की तो अज्ञात आहे, अपरिचित आहे. हे सगळं असं का म्हणतोय कवी? कारण युद्धात एवढे सैनिक मृत्युमुखी पडतात की प्रत्येकाचं बलिदान, प्रत्येकाचं नाव, कार्य हे सामान्य लोकांपर्यंत पोचतही नाही. आणि मग कवी पुढे काय म्हणतोय की जरी न घातील भाट डफावर तुषे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. आता भाट म्हणजे मी तुम्हाला बाली बेटाच्या वेळेला सांगितलं होतं, भाट म्हणजे स्तुती करणारा आणि यशोगान म्हणजे तुझ्या यशाचं गीत. म्हणजे तुझ्यावर कोणी स्तुतीसुमनं उधळली नाही, तुला श्रद्धांजली वाहिली नाही किंवा तुझ्यावर कोणी म्हणजे शाहिरांनी तुझ्या पराक्रमाचे पोवाडे रचून गायले जरी नाहीत, तरीही तू आणि तुझ्यासारख्या अनेक सैनिकांचे हे जे बलिदान आहे, प्राणार्पण आहे, ते व्यर्थ गेलेलं नाही, वाया गेलेलं नाही, उलट यशस्वी झालं आहे. का बरं? तर काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. पहाटचा तारा हे आशेचं प्रतीक आहे. म्हणजे तुझं बलिदान लोकांना जरी माहीत नसलं, त्यांनी तुझी आठवण ठेवली नाही किंवा तुझ्या पराक्रमाचं गीत कोणी गायलं नाही, तरीही तुझं हे बलिदान
यशस्वी झालंय, कारण या युद्धात जो विजय मिळणार आहे त्याचं श्रेय हे तुला आणि तुझ्यासारख्या अज्ञात सैनिकांना आहे, असं कवी म्हणतो. आणि म्हणूनच कवी म्हणतो की माझा पहिला प्रणाम हा सदैव तुला राहील. प्रणाम माझा पहिला तुझला, मृत्युंजय वीरात. कसा वीर? ज्याने मृत्यूवर पण विजय मिळवलाय. मृत्यूवर विजय मिळवलाय म्हणजे अमर झालाय असा अर्थ आहे का? तो मृत्यू पावला नाही असं आहे का? तर नाही. मृत्यूच्या भीतीवर ज्याने विजय मिळवला आहे आणि तो अमर झाला आहे. म्हणजे थोडक्यात कवी कुसुमाग्रज काय करतायत की युद्धामध्ये हे जे अनेक, ज्यांची आपल्याला नावही माहीत नसतात, असे अनेक शूरवीर जे आपल्या प्राणाचं बलिदान देतात त्यांच्या प्रती, कारण त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहतो, तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. या सैनिकांची नावं सगळ्यांना कळली नाहीत, त्यांचा उदो झाला नाही, तरी सुद्धा त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या बलिदानाची आपल्याला म्हणजे आपल्या सर्व नागरिकांना जाणीव असली पाहिजे, असं कुसुमाग्रज सांगतायत. तर अशी अतिशय ही सुंदर कविता, ज्याचं म्हणजे ही कविता हृदयनाथ मंगेशकरांनी याला चाल दिली आणि लता मंगेशकरांनी गायलेलं आहे. तर ते गाणं पण मी तुम्हाला पाठवीन. यातले जे शब्दार्थ आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पाठवीन. त्यामुळे कविता आधी एकदा वाचायची शांतपणे, त्याच्यानंतर व्हिडिओ पाहून आपल्या मनाने वहीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा, व्हिडिओ ऐकून त्याप्रमाणे अर्थ लिहायचा आणि त्यानंतर स्वाध्याय सोडवायचा आहे. काहीही शंका असेल तर मला विचारायची आहे. अजूनही एक म्हणजे असं सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारं अजून एक गीत आहे, जे ग दी माडगुळकर यांनी लिहिलंय आणि आशा भोसले यांनी गायलंय. तेही मी तुम्हाला ऐकण्यासाठी पाठवणार आहे. आणि मगाशी जो अभ्यास सांगितला, मराठी भाषेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार 4 जणांना मिळाले असं मी सांगितलं, तर ते 4 लेखक किंवा कवी, त्यांना पुरस्कार मिळाला ते साल आणि कोणत्या साहित्यकृतीसाठी हे पण तुम्ही शोधून लिहायचं आहे. काहीही समजलं नाही, शंका आली तर मला जरूर विचारा. ठीक आहे, बाय.